आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वजनिक वाहतुकीचा कारपूलिंग सारखे पर्याय वापरण्याचं आवाहन करतात। अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचं त्या दृष्टीने पावलं टाकली। पण अशातच राज्यातील भाजप प्रणित सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याची आणि कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। दक्षिणेत आणि देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत बाईक टॅक्सी सर्रास चालतात। यामुळे इंधन बचत होते, तसंच जनतेचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो। मग असं असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बाईक टॅक्सीवर बंदी घालण्यासाठी आग्रही का, असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी व्यवसायाच्या विरोधात राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत। राज्य सायबर विभागानं गुगल आणि संबंधित ॲप यांना नोटीस बजावली असून या कंपन्यांच्या ॲप स्टोअरवरून ओला, उबर आणि रॅपिडो ही स्कूटर बाईक प्रवासी सेवा देणारी ॲप तात्काळ हटवण्यात यावीत असे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्र सायबर कार्यालयाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी 15 मे रोजी ही नोटीस जारी केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 12 मे रोजी सायबर विभागाला पत्र लिहून बेकायदेशीर बाईक टॅक्सी प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याची मागणी केली होती। यानंतर सायबर विभागानं ही नोटीस पाठवली आहे। या नोटिसीचं पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे। देशाच्या काही राज्यांमध्ये बाईक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध आहे। आपण जर का नजर टाकली की अशी कोणकोणती राज्य आहेत जिथे अशा प्रकारचा पर्याय उपलब्ध आहे, तर हैदराबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी ही मोठ्या प्रमाणात चालते आणि लोक मोठ्या प्रमाणात त्याचा वापरही करतात। 1980 पासून गोव्यामध्ये पायलट या नावानं बाईक टॅक्सीची सेवा उपलब्ध आहे। म्हणजे एक बाईक चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे एक जण, असं तुम्ही गोव्यात कुठेही प्रवास करू शकता आणि फार जुनी सेवा आहे। उत्तर प्रदेशच्या लखनौ, प्रयागराज, रायबरेली या 3 मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे बाईक टॅक्सीची सुविधा उपलब्ध आहे। तिकडे गुजरातच्या अहमदाबाद, सुरत, राजकोट, बडोदा या सर्व राज्यात बाईक टॅक्सी सेवा उपलब्ध आहे। त्याच्याकरता काही नियम आहेत आणि कठोरपणे जर का त्या नियमांचं पालन केलं जाणार असेल तरच या संबंधित ठिकाणी या बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली आहे। तेव्हा या नियमांचं अशाच प्रकारे नियम आणि अटी आणि शर्ती घालून मुंबईसह अन्यही मोठ्या शहरांमधनं बाईक टॅक्सीचा पर्याय का वापरला जात नाही, असा लोक प्रश्न विचारतात। कारण मुंबईसारख्या ट्रॅफिक जाम जिथे होतं, नोकरीवर वेळेत पोहोचायचं असतं, अशा ठिकाणी नागरिकांना वेळ ही खूप महत्त्वाची असते, सोबत पैसे सुद्धा। मुंबईकरांना राज्य सरकार बाईक टॅक्सीच्या विरोधात घेत असलेल्या भूमिकेबद्दल जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीत पाहूया। सर्वात पहिली गोष्ट, रॅपिडोला विरोध का होतोय हे पहिलं सरकारने उत्तर द्यावं, परिवहन मंत्र्यांनी उत्तर द्यावं। कारण आज आपण मुंबईमध्ये बघत असाल किंवा इतर ठिकाणी बघत असाल की ज्या ज्या ठिकाणी टॅक्सीवाले, रिक्षावाले हे नाकारतात, लोकांना नाकारतात, कुठे जवळचं भाडं असेल तर तिथे लोकांना जायला नाकारतात, पण तेच रॅपिडोवाले 14 रुपये असेल 15 रुपयामध्ये एकदम कमी किमतीमध्ये प्रत्येक नागरिकाला जिथे जायचं आहे तिथे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघत असाल आता सध्या इंधनची दरवाढ असेल किंवा काही गोष्टी असतील, त्यामुळे या रॅपिडोवरती फरक पडत नाही आहे। ट्रॅफिक असेल, मुंबईची पूर्ण जर आपण जीवनशैली बघत असेल तर फक्त ट्रॅफिकने पण आपली मुंबई आता सध्या भरते। त्यानुसार मला वाटतं रॅपिडोला विरोध करू नये, कारण छोट्या छोट्या गल्ल्या असतील यामध्ये 4 व्हीलर जाणं हे खूप मुश्किल आहे, त्यामुळे तिथे रॅपिडो सहज जात आहेत। मी एक सर्वसामान्य म्हणून माणूस असं इच्छितो की रॅपिडो ॲक्शनमुळे सगळं इंधन वाचते, पैसे वाचतात, यंग जनरेशनला जिथे जायचं तिथे फटाफट ते घेऊन जातात। मग गव्हर्नमेंट का त्याला विरोध करते? ॲक्च्युली हे चुकीचं आहे ना। गव्हर्नमेंटने त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सवलती द्यायला पाहिजे। त्यांच्याकडनं नाही कधी ॲक्सिडेंट होत आहे, ना कोणाची गफलत होत आहे, ना कोणाला ते फसवत आहे। तर मला तर रॅपिडोसाठी माझं तर पाठिंबा आहे आणि गव्हर्नमेंटने पण पाठिंबा दिला पाहिजे असल्या गोष्टीला, कारण जी मुलं यंग जनरेशन आहे, म्हणजे मुंबईत बाईकचा वापर किंवा जास्त प्रमाणात होतात। चांगलं साधन आहे, टॅक्सीपेक्षा बाईक चांगलं साधन आहे। एकट्याला जायचं आहे, बाईक टॅक्सीने गेलो तर तिथे 30 रुपये होतात, हा बिचारा 10-15 रुपयात सोडणारा माणूस आहे।
तर ते झालं पाहिजे. गव्हर्नमेंट त्याच्या विरोधात गेलं नाही पाहिजे. ही माझी सर्वसामान्य म्हणून प्रतिक्रिया आहे. बाईक टॅक्सीला मुंबईत बाईक टॅक्सी असणं कितपत येस, फायद्याचं? गरजेचं आहे. कारण आजच्या तारखेत जो माज भैया लोकांचा जो चालू आहे, ठीक आहे, की त्या लोकांना जवळचे भाडे नको आहेत, ठीक आहे, तर त्या जागी रॅपिडो हे एक सर्वोत्तम चांगली गोष्ट आहे. पण एवढंच आहे की तुम्ही हे इलेक्ट्रिकमध्ये त्यांना वापर करायला सांगा. जर तुम्ही पेट्रोल आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही वापर करत आहात तर रॅपिडोचा काही एक उपयोग नाही. बाइक टैक्सी देखने जाए तो वैसे अच्छा भी है, ख़राब भी है. सेफ्टी भी है. सेफ्टी मतलब जल्दी पहुंचने का, ये सेफ्टी है. और वैसे एक्सीडेंट हो जाएगा, कुछ हो जाएगा, नॉन सेफ्टी भी है, ये भी है. और देखा जाए तो तुरंत अवेलेबल भी हो जाता है. नज़दीक कहीं जाना रहता है तो फटाक से आ भी जाता है. और ओला उबेर जो बुक बड़ा गाड़ी रहता है वो महंगा भी रहता है, चार्जेस भी ज़्यादा रहता है उसका, तुरंत मिलता भी नहीं है. और बाइक टैक्सी वैसे तो है, चालू रखना चाहिए, मेरे ख्याल से बंद नहीं करना चाहिए सरकार को. अब उसके ऊपर यही बता सकते हैं, ज़्यादा नहीं. मंडळी, राज्याच्या राजधानीत, देशाच्या आर्थिक राजधानीत म्हणजे मुंबईत बाईक टॅक्सी नाही, पण मुंबई आणि पुण्यानंतर बाईक टॅक्सीचा वापर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्वाधिक आहे. नागपूरमधील नागरिकांनी बाईक टॅक्सीच्या विरोधातल्या या निर्णयाच्या संदर्भात काय म्हटलंय तेही जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केलं आहे की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा. पण असं असताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सी जी आहे ती बंद करण्यासंदर्भात वक्तव्य केलं आहे आणि बाईक टॅक्सी राज्यातून बंद व्हावी या संदर्भामध्ये नागपूरचे प्रतिष्ठित नागरिक याकडे कसं बघतात जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल? एक आता मेट्रोनं खूप लोक आले कार्यक्रमामध्ये, मेट्रो वापरली जात आहे, उबेर, ओला, शेअर टॅक्सी, कार पुलिंग वापरलं जात आहे, पण अशा पद्धतीनं बाईक टॅक्सी बंद करावी अशी मागणी स्वतः परिवहन मंत्र्यांनी केली आहे. तुमचं यावर काय वक्तव्य आहे? मला असं वाटतं की माननीय प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलं आहे, सध्या जे युद्धजन्य परिस्थिती या जगात चालू असल्यामुळे सामोरील येणारं जे संकट आहे ते संकट कुठेतरी आपण त्याच्यावर मात करता आली पाहिजे या उद्देशाने माननीय प्रधानमंत्र्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला समस्त नागरिक प्रतिसादसुद्धा देताना दिसत आहे. सांगाल आता भाऊ, नागपूरमध्ये ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा तर बंद झाल्या, ई रिक्षा आहे, त्यामुळे अशा पद्धतीची सेवा आवश्यक आहे. आवश्यक आहे, पण बंदी नाही म्हणू शकत. कारण स्वयंपूर्त जे लोक करतात ना ती जास्त इफेक्टिव्ह असतं. 1990 नंतर जे युद्ध, आखात युद्ध झालं होतं तेव्हा मी बघितलं होतं स्वतः की आम्ही एका गाडीमध्ये असेल तर 2 लोक जायचं, एक पूर्ण गाडी असेल तर त्याचे 4 लोक जायचं. एक सिंगल गाडी, एका व्यक्तीसाठी गाडी वापरायची नाही. त्या पद्धतीने केलं पाहिजे की आपण जे स्वयंपूर्त करतो त्याबद्दल. मी इथे कार्यक्रमाला आलो तर मी गाडीने नाही तर मी मेट्रोने आलो, मेट्रोचा वापर केला. तर अशा पद्धतीचा आपण वापर करू शकतो. बंदी नाही आणावी. बंदी कशासाठी की आपण बंदी आणल्यानंतर ती जी सेवा आहे, कोणाला त्याचा फायदा घ्यायचा असेल आणि इमर्जन्सी असेल तर त्याला त्याचं कारण ठरू शकतं. तर असं न करता ते स्वयंपूर्त असलं पाहिजे. लोकांनी स्वतः सगळ्या गोष्टी केल्या तर ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती चांगल्या पद्धतीने आपण हाताळू शकतो. पंतप्रधानांच्या आव्हानानंतर बाईक टॅक्सी वगैरे ज्या व्यवस्था आहे त्या सुरू राहिल्या पाहिजे. बिलकुल सुरू राहिला पाहिजे. कारण की पंतप्रधान जे आपले बोलले देशाचे, तर ते त्यांच्या स्वतःसाठी तर काही बोलले नाही, देशाच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि त्याला अनुसरून सगळ्यांनी मागायला पाहिजे. मी आता या कार्यक्रमाला आलो माननीय संजयजीच्या, आम्ही 5 लोक एकाच गाडीत आलो. पहिले मी स्वतःच्या 2-3 गाड्या आणायचं, पण आम्ही एका गाडीमध्ये आता 5 लोक आलो. याला त्या प्रतिसाद दिला. तुम्ही टॅक्सी तिकीट दाखवत आहे. मी आत्ताच या कार्यक्रमाला मेट्रोनी आलो, पण हे स्वयंस्फूर्त आहे. कोणत्या जाहिराती करता नाही आणि कोणी माझ्यावर लादलं आहे म्हणून नाही, मला वाटलं म्हणून मी करतो आहे. याचं जे महत्त्व आहे ते जास्त आहे. जेव्हा आपण फोर्स करतो ना, लोक मग रिबेल होण्याकरता जास्त विचार करतात. नाही म्हटलं तर अजून करायचं. त्याच्यापेक्षा लोकांच्या सत्सद विवेकबुद्धीवर सोडलेलं जास्त चांगलं. आपण पाहू शकतो एकंदरीतच बाईक टॅक्सी हा ऑप्शन जो आहे हा सुरू राहिला पाहिजे अशा प्रतिक्रिया आहे. त्यामुळे नागपूरसारख्या शहरामध्ये जिथे वाहतूक व्यवस्था ही डेव्हलपिंग आहे, मेट्रो झाली आहे, बाकीच्या गोष्टी डेव्हलपिंग आहे, अशा शहरामध्ये बाईक टॅक्सी हा पर्याय सुरू ठेवला पाहिजे. आणि पंतप्रधानांच्या आव्हानानंतर शेअरिंग, कार पुलिंग, कार शेअरिंग ज्या गोष्टी आहेत त्यात ही एक भर आहे आणि बाईक टॅक्सी सुरू राहावी अशा या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर. त्यामुळे मुंबई असो, पुणे असो किंवा नागपूर, बाईक टॅक्सीच्या संदर्भात नागरिकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आपण पाहिल्या ना, त्या पाहिल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. आपण नजर टाकूयात.
प्रश्न असा आहे की नियमांचं पालन न होण्याचं कारण आहे की धोरणच गोंधळात टाकणार आहे? नेमकं याचं कारण तरी काय? म्हणजे नियमांमध्ये काय अडचण आहे का धोरण ठरवण्यातच काहीतरी अडचण आहे? इन्फ्रास्ट्रक्चर तयार करता म्हणजे बंदी म्हणजे उद्योगाला गळा घोटणं नाही. ॲप आधारित सेवा जास्त सुरक्षित नाही का, असाही प्रश्न विचारला जातोय. कारण प्रामुख्यानं रॅपिडोच्या बद्दल सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो. ग्राहकांना स्वस्त आणि जलद पर्याय नाकारण्याचं कारण नेमकं काय? यात न्याय आहे का? एकीकडे सरकार म्हणतंय की तुम्ही एकत्रितपणे वापर करा, एकाच गाडीतनं एका वेळेला एकच जण जाऊ नका. मग अशा याचा उपयोग का नाही करायचा? सोयीचा पर्याय बंद करून सरकारनं नागरिकांना अडचणीत टाकलं नाही का? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेकदा एका माणसाला जायचं असतं एखाद्या जवळच्या ठिकाणी आणि रिक्षा टॅक्सीवाला स्वाभाविकपणे नाही म्हणतो आणि मग त्यावेळेला रॅपिडोसारखा पर्याय असतो, पण सरकारनं त्यावर बंदी घातली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2च दिवसांपूर्वी बाईक टॅक्सीच्या बद्दल नेमकं काय विधान केलं होतं आपण पाहूया. देखिए, ओला, उबेर, रैपिडो जैसी संस्थाएं इलीगल तरीके से टू व्हीलर और बाइक टैक्सी के माध्यम से लोगों को हैरान परेशान करते थे. बहुत सारे महिलाओं की कंप्लेंट आ चुकी थी. बहुत सारे लोगों को लूटने की शिकायत FIR के माध्यम से दर्ज की गई है. तो ऐसी परिस्थिति में इलीगल तरीके से अगर ये यूज करते हैं, अपने ताकत का इस्तेमाल करते हैं और RTO डिपार्टमेंट अगर कुछ नहीं करते तो वो निश्चित रूप से गलत था. इसलिए हमने कल डिसीजन ले लिया और हमारे जो TC है और साथ ही में मैंने भी एक लेटर देखे हुए साइबर क्राइम को उनके ऊपर गुना दाखिल करते हुए उनका ऐप जो है वो कैंसिल करने की मांग की.